कर्नाक ब्रिज, हँकॉक ब्रिज नंतर आता आणखीन एक ब्रिटिशकालीन ब्रिज हा इतिहास जमा होणार आहे। एल्फिस्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच पाडकामामध्ये एक महत्त्वाची गोष्ट देखील समोर आलेली आहे, ती म्हणजे या ब्रिजचा नामफलक जो आहे तो आता BMC द्वारे मध्य रेल्वेद्वारे जतन करण्यात येणार आहे। या ब्रिजचा नामफलक कुठे आहे तर इतके वर्ष त्यावर अनेक वेळा बॅनर्स लावण्यात आले, अनेक जाहिराती चिटकवण्यात आला। आज मात्र हा नामफलक जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे की या नामफलकावर या ब्रिजचे सगळे डिटेल्स आपल्याला मिळत आहेत। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्यावर GIPR लिहिण्यात आलेलं आहे। GIPR म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे। त्या काळी मध्य रेल्वेला याच नावाने ओळखलं जायचं, आता मात्र ती मध्य रेल्वे म्हणून आपण ओळखतो। तर GIPR या रेल्वेसाठी म्हणजे मध्य रेल्वेसाठी त्या काळी हा परेलचा ब्रिज बांधण्यात आला। त्यावेळेला परेल ब्रिज असं नाव होतं आणि तो किती साली बांधण्यात आला तर तो 1913 मध्ये बांधण्यात आलेला आहे, ते देखील इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे। बरं, हा ब्रिज जो आहे तो ब्रिटिशांनी बांधला का तर नाही, हा ब्रिज एका भारतीय कॉन्ट्रॅक्टरने बांधलेला आहे, ज्याचं नाव आहे बोमनजी रुस्तमजी। त्याचं नाव देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। तर हा ब्रिज एकूणच 1913 साली बांधण्यात आलेला होता। आता 112 वर्ष पूर्ण झालेली आहेत या ब्रिजला आणि 112 वर्षानंतर देखील हा ब्रिज जसाच्या तसा उभा आहे, कारण या ब्रिजचं पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते लोखंडाचं आहे। या ब्रिजचं स्ट्रक्चर हे ब्रिटनमध्ये, त्या काळच्या ब्रिटनमध्ये बनवण्यात आलेलं होतं आणि तिथून बनून मग ते इथे शिपद्वारे आणण्यात आलं आणि आता ज्यावेळी याचं पाडकाम सुरू होईल त्यावेळी देखील सुरुवातीला हा खालचा जो संपूर्ण रोड आहे डांबराचा तो पहिल्या टप्प्यामध्ये काढण्यात येईल। तो काढल्याच्या नंतर गॅस कटरच्या साहाय्याने हे बाजूला हे जे लोखंड आहे ते कापण्यात येईल, ते बाजूला करण्यात येईल आणि त्यानंतर ब्रिजचं मूळ स्ट्रक्चर आपल्यासमोर येईल। हा ब्रिज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरून जातो, त्यामुळे ज्यावेळी या ब्रिजचं मुख्य स्ट्रक्चर हे कापण्यात येईल, तोडण्यात येईल, त्यावेळी मेगा ब्लॉक देखील घेण्यात येणार आहे। मात्र मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हा ब्रिज जो आहे तो बाजूला करण्यात येणार आहे। त्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात येईल आणि गॅस कटरच्या साहाय्याने ब्रिज पूर्णतः कापून मग त्याचे वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते बाजूला करण्यात येतील। आता एकदा का हे पाडकाम पूर्ण झालं की त्यानंतर याच ठिकाणी एक डबल डेकर ब्रिज असणार आहे, जो ब्रिज 132 मीटर लांबीचा असेल आणि रेल्वेच्या वरती बांधण्यात येणार असल्यामुळे महारेल ही कंपनी या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन करणार आहे। डबल डेकर ब्रिज कसा असेल तर खाली हा जो आपला रस्ता दिसतोय त्या ठिकाणी 2x2 म्हणजे सध्या 2 लेनचा रस्ता आहे, येणाऱ्या काळात तो 4 लेनचा रस्ता होईल आणि तो रस्ता पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी उपयोगात येईल। याच रस्त्याच्या वर आणखीन एक ब्रिज असेल, जो ब्रिज अटल सेतू कनेक्ट करणार आहे कोस्टल रोडला वरळीच्या इथे, त्यामुळे वरळी ते शिवडी असा तो एक मोठा ब्रिज असेल, मोठा पूल असेल। त्यामुळे तो जो रस्ता आहे तो रस्ता आणि आताचा सध्याचा रस्ता असे 2 रस्ते या एकाच ब्रिजमध्ये असणार आहेत। मुंबईतलं पहिलं स्ट्रक्चर असणार आहे, सुपर स्ट्रक्चर असणार आहे आणि डबल डेकर ब्रिज हा ओपन वेब गर्डरद्वारे इथे बनवण्यात येईल। त्यासाठी काही वर्ष आहेत, मात्र सुरुवातीला आज या ब्रिजचं पाडकाम सुरू झालं आहे आणि या ब्रिजचं नामफलक हा BMCद्वारे त्याचबरोबर रेल्वेद्वारे देखील जतन करण्यात येणार आहे। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।